मित्रांनो नमस्कार. या ऑडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे 85 दिवसाचं आपल्याकडे आहे त्याचं एकंदरीत टाईम मॅनेजमेंट, त्याचबरोबर बुक लिस्ट, अप्रोच बिल्डिंग आणि ॲनालिसिस, त्याचबरोबर सीसॅट या वेगवेगळ्या सेक्शनवर आपण आज या ऑडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सो पहिला पॉईंट आहे बघा, टाईम मॅनेजमेंट. तर टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर 85 डेज आपल्या जवळ आहे जवळपास. त्यामध्ये 7 दिवस बफर, ज्याच्यामध्ये कोणाची तब्येत खराब होते किंवा काय अनेक अडचणी येऊ शकतात, तर त्यासाठी आपण 7 दिवस बफर ठेवू शकतो. आणि लास्टचे 7 डेज जे असतील ते आपण आपला जो काही अभ्यास झालेला आहे त्याला फायनल टच देण्यासाठी आपण लास्टचे शेवटचे 7 दिवस राखून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपले वरचे जे 7 2 14 एकंदरीत आपण राऊंड फिगर 15 दिवस पकडूया. तर 15 दिवस आपले ते राखीव असतील आणि उर्वरित 70 दिवसामध्ये जवळपास आपल्याला आपला सिलेबस कवर करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर या 70 दिवसाचं मॅनेजमेंट कसं होईल, तर आपल्याला बघा टोटल 7 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट. किती झाले? 3 आणि 2 5 आणि 2 7. ठीक आहे. तर 7 सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. तर 7 सब्जेक्टमध्ये एन्व्हायरमेंटचं वेटेज 5च मार्काचं आहे, तर त्यामुळे आपण 6 सब्जेक्ट कन्सिडर करूया. तर एन्व्हायरमेंट आपण सेपरेटली बोलूयात. तर हे जे 6 सब्जेक्ट आहे, 6 सब्जेक्टचे जवळपास फर्स्ट रिव्हिजनला आपल्याला प्रत्येकी 7 दिवस जर कन्सिडर केले आपण, तर असे 42 डेज आपल्याला सायन्ससाठी 42 असे 42 डे आपल्याला एक रिडिंगला लागू शकतात. पण ही 42 दिवसाची रिव्हिजन सलग 7-7 दिवसानंतर करायची का, तर नाही. एक सब्जेक्ट झाला तर त्याची 7 दिवसानंतर किंवा 6 दिवस एक सब्जेक्ट वाचायचा, 7व्या दिवशी त्याची पूर्णपणे रिव्हिजन होईल. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट घेणार आणि दुसरा सब्जेक्ट झाल्यानंतर परत पहिला जो सब्जेक्ट आपण घेतलेला असतो त्याच्यासाठी 2 दिवस रिव्हिजनसाठी राखून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपले 7व्या दिवशी एक रिव्हिजन, एक 15व्या दिवशी एक रिव्हिजन. ठीक आहे. आणि सगळे सब्जेक्ट झाल्यानंतर एक रिव्हिजन, साधारण 40व्या दिवशी एक रिव्हिजन. तर अशा प्रकारे आपली 3 रिव्हिजन आपण कवर करू शकतो. ठीक आहे. सो 7 × 6 42 डेज. त्यानंतर मग जे मध्ये आपण 2-2 दिवसाचं रिव्हिजन घेतो, 2 × 6 12 डेज. अशा प्रकारे 54 दिवसात आपल्या 3 रिव्हिजन होऊ शकतात. एक 7व्या दिवशी, एक 15व्या दिवशी आणि एक 40व्या दिवशी. असे 54 दिवसात आपल्या 3 रिव्हिजन कवर होऊ शकतात. ठीक आहे. आणि त्यानंतर मग या 3 रिव्हिजन झाल्यानंतर साधारण आपला बराचसा आपला सिलेबस कवर झालेला असतो आणि महत्त्वाचे फॅक्ट्स आपण कलेक्ट केलेले असतात. सो एक्झॅक्ट काय वाचायचं ते पण आपल्याला कळलेलं असतं. तर शेवटची जी रिव्हिजन असेल ते 3-3 दिवसाची. अशा प्रकारे 6 सब्जेक्टसाठी 3 दिवसाची रिव्हिजन, असे 18 दिवसाची एक रिव्हिजन पडेल. असे 54 डेज, नंतर 18 दिवस, असे साधारण 70 ते 72 दिवसामध्ये आपण 4 रिव्हिजन आपण इथे कवर करू शकतो. ठीक आहे. 7 डेज, 15 डेज, 40व्या दिवशी आणि नंतर मग 3-3 दिवसाची एक रिव्हिजन, असे 4 रिव्हिजन आपण इथे कवर करू शकतो. आणि 7 दिवसाचे जे एक दिवसाला आपण एक सब्जेक्ट कवर करणार आहे, ते 7 दिवसाचा स्लॉट आपण फायनल टेस्टसाठी वेगळा ठेवलेला आहे. ठीक आहे. तर असं साधारण 70-72 दिवसात आपण आपल्या 4 रिव्हिजन कवर करू शकतो. सेकंड थिंग, 3-3 दिवसात किंवा 2-2 दिवसात आपला सब्जेक्ट कवर होऊ शकतो का, तर नक्कीच होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी आपल्या यूट्यूब चॅनलला इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचं ॲनालिसिस सॅम्पल म्हणून ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तर त्यामध्ये 13 ते 19च्या प्रश्नांचे ॲनालिसिस केलेलं आहे. त्यावरून तुम्हाला कळेल की बाकी सब्जेक्टचं पण ॲनालिसिस कसं करायचं, बाकी सब्जेक्टच्या ॲनालिसिसवरून आपण जे महत्त्वाचे टॉपिक कसे काढायचे. ठीक आहे. त्या बेसिसवर आपण जे आपल्या फायनल टच जेव्हा आपण 7 दिवसाचा दिसतो, त्याचबरोबर आपण 2 दिवसाची किंवा 3 दिवसाची रिव्हिजन मारतो, तर त्यामध्ये जे कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर कशाप्रकारे फोकस करता येईल किंवा कुठल्या टॉपिकवर फोकस करता येईल ते आपल्याला त्याच्यामध्ये कळेल. ठीक आहे. तर ते ॲनालिसिस कसं करायचं ते ऑलरेडी आपण यूट्यूब चॅनलला त्यासाठी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, तो आपण बघू शकता.
ठीक आहे. सो हे झालं GSच्या बाबतीत. त्यानंतर मग राहिला प्रश्न CSATचा. तर हा सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे प्रिलिमसाठी. तर CSATमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी चूक सर्वसामान्यपणे आपल्याकडून होते ती म्हणजे CSATमध्ये पॅसेज सेक्शन आहे, एक मॅथ्स रिझनिंग सेक्शन आहे, एक डिसिजन मेकिंग सेक्शन आहे. तर मॅथ्स रिझनिंग सेक्शनमध्ये जो मॅथ्स असे सेक्शन आहे त्यामधील जे कोर मॅथ्स आहे, कोर मॅथ्स म्हणजे टाईम स्पीड, टाईम वर्क, ठीक आहे, याचे अशा प्रकारचे जे बोट अँड स्ट्रीम अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपण त्याच्यावर जास्त भर देतो. ठीक आहे. पण त्याच्यावर आयोगाच्या प्रश्नांचे वेटेज पूर्वपरीक्षेमध्ये साधारण 2 ते 3च प्रश्न येतात तर त्या कोर मॅथ्सवर येतात. ठीक आहे. तर मॅथ्सचे एक्झॅक्टली कुठले टॉपिक करावे, ठीक आहे, आयोगाने आतापर्यंत किती डीप त्यावर प्रश्न विचारला आहे यावर पण ऑलरेडी आपल्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही सर्वप्रथम बघून घ्या. ते 2019पर्यंतचं ॲनालिसिस मी त्यामध्ये अपलोड केलेलं आहे. त्यामध्ये प्रश्नाची डेप्थ किती आहे, नंतर मग कुठल्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे, ठीक आहे, आणि त्या टॉपिकचं कॅटेगरायझेशन मी कोर मॅथ्समध्ये बेसिकली कोर मॅथ्सच्या ज्या टॉपिकवर आयोगाने आतापर्यंत किती लेवलचे आणि प्रत्येक वर्षी 2 ते 3 तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न दिसतात. ठीक आहे. तर त्याचं सगळं ॲनालिसिस त्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केला आहे. तो व्हिडिओ बघून घेणे. त्याचबरोबर 2020 जो आपला पेपर झालेला आहे त्याचा ॲनालिसिस तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की मॅथ्स रिजनिंगसाठी कुठलं टॉपिक महत्त्वाचे आणि कुठल्या टॉपिकला तुम्ही भर द्यावा. ठीक आहे. तर यासाठी आपण रिजनिंगचं पण आपण एक व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला अपलोड केला आहे ॲनालिसिसचा, तो पण बघून घ्या. त्यामध्ये पण तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक रिजनिंगचे कुठले आहे ज्यावर आयोग रिपीटेडली प्रश्न विचारत ते पण तुम्हाला कळेल. ठीक आहे. आणि शक्य होत असेल तर स्वतःहून जर तुम्ही ॲनालिसिस तशा प्रकारचं ॲनालिसिस स्वतःहून केलं, टॉपिकचं वर्गीकरण स्वतःहून स्वतःच्या सोयीनुसार केलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल. ठीक आहे. त्यानंतर CSATचा पॅसेज. तर पॅसेज यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा किंवा आवडीचा प्रश्न आहे की प्रश्न हे पहिलं वाचावं की पहिले पॅसेज वाचतो. तर आतापर्यंतच्या म्हणजे लेटेस्ट पॅटर्ननुसार 17, 18, 19, 20 मागील 4 वर्ष प्रश्नापासून जशा प्रकारचे पॅसेज येत आहेत त्यामध्ये प्रश्न जर अगोदर वाचले तर फायदा जास्त होतोय हे सर्वसामान्यपणे आपल्याला दिसतंय. कारण की प्रश्न जास्त डिफिकल्ट नसून ते म्हणजे सरळ आहेत. ठीक आहे. जे वाचल्यावर आपल्याला प्रश्न वाचल्या त्यानंतर आपण पॅसेज वाचला तर वाचता आपल्याला सरळ त्याचे उत्तर मिळतात. आणि त्याचा फायदा असा होऊ शकतो की आपल्याला जर समजा एखादा पॅसेज 3 पॅराग्राफचा आहे, पहिल्या 2 पॅराग्राफमध्येच जर आपल्याला उत्तर मिळालं तर आपल्याला तिसरा पॅसेज वाचायची पण गरज पडत नाही. अशा प्रकारे आपला थोडासा टाईम पण वाचू शकतो. सो आता हे काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. तुम्ही काही पॅसेज असे पहिले पॅसेज वाचून त्यानंतर मग प्रश्न अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. नंतर काही पॅसेज प्रश्न वाचून त्यानंतर पॅसेज वाचा आणि त्यानंतर परत प्रश्नाकडे वळा. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः करून बघा. तुम्हाला कशामध्ये जास्त आउटपुट वाटतं, तुम्हाला कुठली पद्धत जास्त फिजिबल वाटते ती तुम्ही अडॉप्ट करा. ठीक आहे. सो पण यासाठी बेस कुठला असावा, 17 ते 20चे आयोगाचे पेपर. 17 ते 20चे जे आयोगाचे पेपर आहे ते किमान एक पेपर 2-3दा जरी तुम्ही सॉल्व केला, एक पेपर 3दा सॉल्व केला तर तुम्हाला एक आयोगाचा जो पेपर आहे तर त्याचा एक प्रॉपर अप्रोच तुमचा डेव्हलप होईल. आणि त्या अप्रोचच्या बेसिसवर तुम्ही जे काही टेस्ट सिरीजचे पेपर सॉल्व करताय ते टेस्ट सिरीजचे पेपर प्रॅक्टिस करा. ठीक आहे. डोंट गो इन अ रिव्हर्स मॅनर. म्हणजे
टेस्ट सिरीजचे पेपर सॉल्व करायचे, त्याच्यावरून अप्रोच डेव्हलप करायचा, नंतर मग आयोगाचे प्रश्न पेपर सॉल्व करायचे, असं नका करू. तर आयोगाचे पेपर पहिले सॉल्व करणे, त्याच्यातून अप्रोच चांगला डेव्हलप करणे, आपल्या चुका त्यामध्ये नोट डाऊन करणे, त्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणे. तर एकदा तुमचा अप्रोच त्या मधून डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीजचे पेपर सॉल्व करणे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, टेस्ट सिरीजच्या पेपरवरून कुठल्याही प्रकारचं स्ट्रॅटेजी किंवा तुमचं एकंदरीत मॅनेजमेंट हे टेस्ट सिरीजच्या पेपरवरून न डिसाईड करता आयोगाच्याच पेपरच्या बेसिसवर डिसाईड व्हायला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की टेस्ट सिरीजमध्ये गणिताचे खूप भरपूर प्रॉब्लेम टाकतात, ठीक आहे, आणि ते गणिताचे प्रॉब्लेम येत नाही म्हणून आपण पूर्ण मॅथ्सचीच प्रॅक्टिस करत बसतो. बट आयोगाच्या पेपरमध्ये तसं होत नाही, ठीक आहे. आयोगाच्या पेपरमध्ये मॅथ्सचे 6-7 प्रॉब्लेम असतात, त्यातील कोर मॅथ्सवर 2-3च प्रॉब्लेम असतात, ठीक आहे. पण टेस्ट सिरीजमध्ये जरी डिस्ट्रीब्युशन तसंच असलं तरी पण 6 ते 7 प्रश्न टोटल कोर मॅथ्सवर असणार, आणि आपण मग त्याच्याच मागे लागतो, ज्याच्यामुळे तुमच्या वेळेचा खूप अपव्यय होतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, मॅथ्सच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करताना त्यामध्ये जो काही आपण प्रश्न आपण अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा प्रॅक्टिस करतो आहे, तर तो प्रश्न आपल्याला पहिली गोष्ट काय येतो का, आणि आलाच तर तो वेळेत सॉल्व होतो का, ठीक आहे. आलाच तर तो वेळेत सॉल्व होणं अपेक्षित आहे. जर आपल्याला प्रश्न येतोय पण आयोगाच्या इवन परीक्षेमध्ये जर आपल्याला त्याला 4 मिनटं 5 मिनटं लागत असेल तर तो प्रश्न अटेम्प्ट करण्यातही काही अर्थ नाही. तर अशा प्रकारच्या प्रश्नाची प्रॅक्टिस करूनही काही अर्थ नाही, ठीक आहे. तर तो प्रत्येकाचा एक अप्रोच किंवा एखाद्या प्रश्नाला लागणारा वेळ, ठीक आहे, तो प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. बट फॉर डिफिकल्ट लेवलचे प्रश्न जर ऑलरेडी जर त्याला खूप जास्त वेळ लागत असेल तर त्यामध्ये टाईम घालवण्यात काही अर्थ नाही. आपला तो वेळ आपण रिझनिंगच्या प्रॅक्टिससाठी किंवा पॅसेजच्या प्रॅक्टिस करून आपण त्यामध्ये चांगलं आउटपुट मिळवू शकतो, ठीक आहे. आपण आपण या सीसॅटविषयी बोललेलो, आपण टाईम मॅनेजमेंटविषयी बोललेलो. त्यानंतर मग बुकलिस्ट बघूया आपण. बुकलिस्टमध्ये हिस्ट्रीसाठी बघूया. हिस्ट्रीसाठी 6वीचं स्टेट बोर्ड आणि 11वीचं स्टेट बोर्ड असं ॲन्शियंट आणि मिडिवलसाठी हे 2 स्टेट बोर्डचे पुस्तक आलेली आहेत. तर बरेचसे विद्यार्थी, मी स्वतः याला हिस्ट्रीच्या ॲन्शियंट आणि मिडिवलसाठी लुसेंटचं पुस्तकही वापरतो. बट 6वीचं पुस्तक, 11वीचं पुस्तक आणि लुसेंटचं पुस्तक 8 मार्काचंच ते साधारण याला वेटेज आहे. 8 मार्कासाठी एवढं 3 पुस्तक वाचण्याची गरज नाही. एकतर तुम्ही 6वीचं पुस्तक आणि 11वीचं पुस्तक हे करू शकता, किंवा 6वीचं पुस्तक किंवा लुसेंटचं पुस्तक हे करू शकतात. मी 6वीचं पुस्तक आणि लुसेंटचं पुस्तक वापरायचो, ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर अगोदर या पुस्तकाव्यतिरिक्त जर दुसरं पुस्तक वाचत असाल, काही लोक युनिकचं पुस्तक वाचतात, ठीक आहे, ॲन्शियंट मिडिवलसाठी, किंवा जर ज्यांनी UPSC केलेलं अगोदर केलं असते ते UPSCची NCERT वाचतात, ठीक आहे. असं पुस्तक बदलण्याची गरज नाही, कारण की कंटेंट तो जवळपास सेमच आहे. फक्त त्यातला परीक्षाभिमुख डेटा आपल्याला काढता यायला पाहिजे, ठीक आहे. सो पुस्तक शक्यतोवर बदलू नका जर अगोदर वाचले असेल. जर नव्याने सुरुवात करत असाल तर तुम्ही हे पुस्तक यामध्ये रेफर करू शकता. जॉग्रफीसाठी बघा, जॉग्रफीसाठी तुम्ही अगोदर जे पुस्तक वाचत असाल तर यामध्ये तुम्ही NCERT वाचत असाल तर NCERT कंटिन्यू करू शकता, किंवा स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड कंटिन्यू करू शकता. मी जॉग्रफीसाठी स्टेट बोर्ड आणि सौदी सरांचं पुस्तक जे भूगोल आणि पर्यावरण आहे त्यातनं कव्हर करतो. फिजिकल आणि भारताचा भूगोलही त्यामधनं कव्हर होतो, आणि जॉग्रफीचे 5वी ते 10वीपर्यंतचे पुस्तक यामध्ये वापरतो, ठीक आहे. आणि जगाच्या भूगोलासाठी 11वीचं पुस्तक आहे, विच इज सफिशियंट, ठीक आहे, जॉग्रफीसाठी.
माझं परत परत एकच गोष्ट सांगणं आहे की पुस्तकं चेंज करू नये. जर अगोदर जे पुस्तक वाचत असाल तर तेच कंटिन्यू केलं तरी चालेल. ठीक आहे. नंतर मग इकॉनॉमिक्सचं जे आपण व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये कुठल्या टॉपिकवर आयोग सातत्याने प्रश्न विचारत आहेत ते टॉपिक त्यामध्ये सांगितलेले आहेत. ते टॉपिक आपल्याला देसलेमधनं कवर होत असेल तर देसले सरांच्या पुस्तकामधनं कवर करू शकता किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकामधनं पण कवर करू शकता. दोनपैकी कुठलं एक पुस्तक ज्याच्या माध्यमातून तुम्ही ते टॉपिक कवर करू शकता तेच करणे. ओके. सेकंड थिंग, इकॉनॉमिक्समध्ये मुख्यतः जे प्रश्न येतात ते डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सवर येतात. डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्समध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या यासारखे जे टॉपिक्स आहेत त्याला डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स म्हणतो. आणि 2च प्रश्न हे कोर इकॉनॉमिक्समध्ये. त्यासाठी पूर्ण कोर इकॉनॉमिक्सचे टॉपिक वाचणं गरजेचं नाही. तर आयोगाचे आतापर्यंत जे टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत तेवढेच टॉपिक आपण तिथं करून घेणे. हिस्ट्रीचं थोडंसं राहिलं आहे बोलायचं. तर हिस्ट्रीमध्ये आपण ॲन्शियंटवर बोललेलो, मिडिवलवर बोललेलो. 8 प्रश्नाचं 8 मार्क्स त्याला वेटेज असतं. 8 मार्क्सने 8 प्रश्नाचं 8 प्रश्न राहिलेले उर्वरित 8 प्रश्नामध्ये 2 प्रश्न साधारण समाज सुधारकावर येतात. ठीक आहे. तर उर्वरित 5 प्रश्नामध्ये 2-1 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर पडतात, 2-3 प्रश्न मॉडर्नवर पडतात. तर मग हे डिस्ट्रीब्युशन थोडंसं चेंज होऊ शकतं. 3-2 किंवा 2-3 अशा प्रकारचं ते स्विच होऊ शकतं. तर अशा प्रकारे सर्वसाधारण आतापर्यंत हिस्ट्रीच्या याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन आहे मार्क्सचं. सो मग 2 मार्काच्या दोन मार्काचं जे पडतं महाराष्ट्र, तर त्यासाठी सगळं महाराष्ट्र पुस्तक वाचायचं तर नाही. जे आयोगाने याच्या अगोदर विचारलेलं आहे, समजा दलित चळवळ विचारली असेल महाराष्ट्राशी संबंधित, तर आपण दलित चळवळ वाचणं अपेक्षित आहे. जे टॉपिक विचारलं आहे तेवढा टॉपिक तुम्ही अप्रोच करू शकता. किंवा अगोदर तुमचा जर अभ्यास असेल त्या बेसिसवर पण तुम्ही ते प्रश्न अटेम्प्ट करू शकता. इवन सेम गोज विथ मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पण तुम्ही सिमिलर अप्रोच करू शकता. या अगोदर ज्या आयोगाने टॉपिकवर प्रश्न विचारले तो टॉपिक तुम्ही तेवढा करून घेणे. पूर्ण मॉडर्न हिस्ट्री कवर जरी केलं तरी पण तुम्हाला तेवढं त्याचं 2-3 प्रश्नासाठी पूर्ण पुस्तक वाचणे तेवढं आउटपुट नाही आहे त्यामध्ये, जास्त वेळ जाईल त्यामध्ये. ठीक आहे. सो जो टॉपिक विचारला आहे तेवढाच टॉपिक तुम्ही कवर करू शकता. ठीक आहे. किंवा अगोदर जर वाचलेलं असेल तर तरी पण तुम्ही ते प्रश्न अटेम्प्ट करू शकता. काही प्रश्न त्यामध्ये हिस्ट्रीचे प्रश्न असे येतात ते फारच वेग असतात. आपल्या संदर्भ साहित्यामधनं ते येत पण नाही. तर त्यामुळे हा म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह भाग आहे तो. ठीक आहे. सो हिस्ट्रीमध्ये प्रोडक्टिव्ह आहे तर ॲन्शियंट मिडिवल तुम्ही लुसेंटच्या 80 पानं जरी वाचले तर त्यातनं कदाचित तुम्हाला 5-1 प्रश्न तुम्हाला ते सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. जे प्रश्न येत नाही त्या प्रश्नांसाठी एक अप्रोच बिल्डिंग आपण करणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे अप्रोच बिल्डिंग म्हणजे कसं की आयोगाने या अगोदर पर्टिक्युलर प्रश्नाचे उत्तर कसे दिलेले आहेत ते मी कंबाईनसाठी एक व्हिडिओ बनवलेला होता आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. अननोन प्रश्न टॅकल कसे करावे, व्हिडिओचं टायटल आहे तुक्के कसे मारावे. पण त्यामध्ये आपण अननोन प्रश्न टॅकल कसे करावे याविषयी विविध अप्रोच आपण त्यामध्ये बोललेलो आहोत. त्या प्रकारचा अप्रोच तो व्हिडिओ आपण बघून घेणे. त्यामध्ये आपण 2 व्हिडिओ बनवलेले होते. एक कंबाईनचा पेपर व्हायच्या अगोदर ज्यामध्ये आपण 2019चे कंबाईनचे प्रश्न डिस्कस केले होते आणि 2019 पेपर झाल्यानंतर 2020चा पेपर झाल्यानंतर आपण त्यातले काही प्रश्न आपण डिस्कस केलेले होते. तर ते दोन्ही व्हिडिओ बघून घेणे. त्या प्रकारचा अप्रोच जर आपण डेव्हलप करू शकत असू तर ज्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच अननोन प्रश्न अटेम्प्ट करायला नक्कीच फायदा होईल. ते 2 व्हिडिओ आपण बघून घेणे. ठीक आहे. सो आपण इतिहासाविषयी बोललेलो. जॉग्रफीचं ऑलरेडी सांगितलं आहे. स्टेट बोर्ड आपण कवर करू शकतो आणि स्टेट बोर्ड किंवा आपण जर NCERT वाचत असेल तर NCERTमधून पण कवर होऊन जाते. आणि जर महाराष्ट्राच्या भूगोलावर पण आज 2-1 प्रश्न पडतात तर 2 प्रश्नासाठी पूर्ण महाराष्ट्राचा भूगोल वाचावा का तर नाही. जो टॉपिक आयोगाने विचारला तेवढाच टॉपिक करणे. यासाठी पण सिमिलर अप्रोच आहे. इतिहासाला जसा वापरलेला तो आपण इथे
यूज करू शकतो. तर असं प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला त्यामध्ये दिसेल की प्रत्येक सब्जेक्टमध्ये प्रश्न 1-2च आहे, पण आवाका भरपूर आहे. तर त्यासाठी मग आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच वापरणे. ज्या योगाने टॉपिक विचारले तेवढाच टॉपिक कवर करणे. ठीक आहे. पण आपला मेन फोकस जो जिथे आपल्याला गठ्ठा मार्क्स मिळतात त्यावर असावा. ठीक आहे. सो आपण इकॉनॉमिक्सवर ऑलरेडी बोललेलो होतो. डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सवर 13 प्रश्न पडतात, 2 प्रश्न कोर इकॉनॉमिक्सवर पडतात. तर कोर इकॉनॉमिक्ससाठी पण आपण जे 2 प्रश्न पडतात त्यासाठी रिव्हर्स इंजिनिअरिंगचा अप्रोच आपण त्यामध्ये वापरू शकतो. पॉलिटीमध्ये कोळंबे सरांचं किंवा लक्ष्मण वापरत असाल तर लक्ष्मीकांतचं, तर पॉलिटी ते पुस्तक त्यासाठी सफिशियंट आहे. पंचायत राजसाठी सेपरेट पुस्तक वाचण्याची गरज नाही. इथे पण सेम केस आहे. पंचायत राजवर प्रश्न आलाच तर 1 किंवा 2 प्रश्न येतात. त्यामुळे पंचायत राजसाठी पण सेपरेट पुस्तक वाचायची गरज नाही. ते आपलं कोळंबेमधनं कवर करू शकतो. कोळंबे सरांच्या पुस्तकामधनं जे पंचायत राजचं टॉपिक दिलं आहे तेवढं कवर केलं तरी चालेल, किंवा लक्ष्मीकांतचं जे पुस्तक वाचतो आहे आपण त्यामध्ये जो पंचायत राजचा टॉपिक दिला आहे तेवढं कवर केलं तरी चालेल. ठीक आहे. नंतर सायन्समध्ये 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्ड आणि किंवा जर आपलं बेसिकली चांगलं असेल तर मग डायरेक्ट भस्के सरांचं पुस्तक एक आपण सायन्ससाठी वापरू शकतो. आता सायन्सचा थोडासा पॅटर्न चेंज झाला आहे, ज्यामध्ये पुस्तकातून बरेचसे प्रश्न यायला लागलेले आहेत, जे आपल्याला ह्या 2020च्या प्रश्न कंबाईनमध्ये आणि राज्यसेवेमध्ये पण आपल्याला पुस्तकातले प्रश्न आपल्याला दिसेल. ठीक आहे. आणि काही असे टॉपिक आहेत जसं लाईट आहे, नंतर ॲटम आहे, साऊंड. ठीक आहे. तर हे जे 2-3 टॉपिक आहे ते जर आपण इफ पॉसिबल 11वीच्या पुस्तकातनं केलेस तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. ठीक आहे. कारण की यावर रिपीटेड प्रश्न येत आहेत. ठीक आहे. सो हे झालं सायन्ससाठी तुम्ही भस्के सरांचं पुस्तक चांगलं करून घ्या. आणि यामध्ये 20 प्रश्न जास्तीत जास्त वेटेज आहे सायन्सला. तर 20 पैकी 10 प्रश्न समजा जर आपल्याला जमले, पण उर्वरित 10 प्रश्न ते अटेम्प्ट कसे करायचे, त्याचा अप्रोच मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघून तो आपण डेव्हलप करणे अपेक्षित आहे. ठीक आहे. नंतर एन्व्हायरमेंटसाठी बघा 5 प्रश्न येतात. एन्व्हायरमेंटसाठी 5 प्रश्न, तर त्यामध्ये 3 प्रश्न आपल्या साधारण पुस्तकातले असतात, 2 प्रश्न बाहेरचे असतात. ठीक आहे. तर होत असेल तर मग एन्व्हायरमेंटसाठी जे घोरपडे सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचून एक त्याच्या 5-6 तासात कवर होईल अशा नोट्स काढू शकता जे डेटाच्या. ठीक आहे. तेच तुम्हाला मेन्सलाही कामात येईल, तेच तुम्ही प्रिलिमलाही तेच वापरू शकता. किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बेसिसवर पण आपण एन्व्हायरमेंट तिथे कवर करू शकता. ठीक आहे. सो 2-3 दिवसात तुमचं घोरपडे सरांचं पुस्तक वाचून होईल आणि 1 दिवस समजा त्याचे नोट्स, तर असे साधारण 3 दिवसात आपण घोरपडे सरांचं पुस्तक पण कवर करू शकतो. ठीक आहे. 5 जास्त वेटेज नाही एन्व्हायरमेंटला, पण मेन्सच्या दृष्टीने ते पण तुम्हाला कामात येऊन जाईल. नंतर मग करंट यामध्ये जर तुम्ही परिक्रमा वाचाल तर परिक्रमा वाचा. नंतर किंवा मग मी त्रैमासिक प्रिफर करेल, तर त्रैमासिक वाचत असेल तर त्रैमासिक वाचा मागील 8-10 महिन्याचे. ठीक आहे. आणि शेवटच्या मंथमध्ये इयरबुकवर तुमचा फोकस चांगला असावा. इयरबुक मी अभिनव प्रेफर करतो, तर अभिनवचं इयरबुक जास्त चांगलं आहे. तर अतिशय महत्त्वाच्या घडामोडी त्यामध्ये कवर केलेल्या असतात आणि साधारण 15 पैकी 5-7 प्रश्न कवर त्यामधनं होऊन जातात. उर्वरित प्रश्न आपण अप्रोचच्या बेसिसवर आपल्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाच्या ॲनालिसिसवरून पण उर्वरित प्रश्न आपण अप्रोच करू शकतो, किंवा जे आपण त्रैमासिक अगोदरच्या काळामध्ये किंवा अगोदरच्या महिन्यामध्ये वाचलेले असतात
त्यावरून पण आपण ते प्रश्न कवर करू शकतो. पण शेवटच्या काळामध्ये आपलं मूळ फोकस हा इयरबुकवर असायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण GSचं टोटल GSच्या प्रत्येक सब्जेक्टवर आपण बोललेलो, CSATवर पण ऑलरेडी आपण बोललेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आहे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस आपण जर स्वतः केलं तर नक्कीच यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. ते ॲनालिसिस कसं करायचं ते आपण इकॉनॉमिक्सचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला आहे, तो तुम्ही बघून घेणे. त्या बेसिसवर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचं ॲनालिसिस करणे, त्याच्यातून जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते काढणे आणि शेवटच्या काळामध्ये त्या टॉपिकवर रिपीट रिव्हिजन, साधारण 2-3 रिव्हिजन पण आपण त्या टॉपिकवर दिल्या तर नक्कीच आपला स्कोअर चांगला येऊ शकतो. ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे आयोगाचे जे पेपर असतात त्यामध्ये आपल्याला 50 ते 60% किंवा 50 प्रश्न मी कन्सिडर करेल जे आपल्याला अतिशय चांगल्या तऱ्हेने येतात. पण उर्वरित प्रश्न हे आपल्या ह्या मोस्टली आपल्याला अननोन असतात. तर ते अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच जर तुमचा चांगला डेव्हलप झाला, तो अप्रोच आपण ऑलरेडी कंबाईनच्या प्रश्नांच्या माध्यमातून तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, तो आपण यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता. सिमिलर अप्रोच आपण राज्यसेवेसाठी आपल्याला डेव्हलप करणे. ठीक आहे. आणि त्या माध्यमातून ते उर्वरित प्रश्न जर आपण सॉल्व केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सो धन्यवाद. ऑल द बेस्ट एव्हरीवन. थँक्यू.